नमस्कार, मी पूजा कुलकर्णी, टेलिपॅथिक रीडर आणि ह्या चॅनलवरती मी माझे टेलिपॅथीचे एक्सपिरियन्सेस शेअर करत असते. बऱ्याच वेळा मला क्लायंट प्रश्न विचारतात की होम कम्युनिकेशन करावं की मग ऑरा रीडिंग करावं. तर दोघांमधला फरक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज, आणि तुम्ही कधी कुठलं सेशन ऑप्ट करायला पाहिजे तेही समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो घराला आपण जेव्हा टेलिपॅथिकली कनेक्ट करतो तेव्हा जनरली तुमचे प्रश्न कुठल्या प्रकारचे असले पाहिजेत. तर घराशी बोलताना आपल्याला एक सामान्य प्रश्न जे असतात, फॉर एक्झाम्पल की तुम्हाला घरामध्ये काही बदल करायचा आहे, किंवा मग तुम्ही नवीन बांधकाम करणार आहात, किंवा घरासंबंधी तुम्हाला काही प्रश्न आहे, जसं रिडेव्हलपमेंटचं असेल, बांधकामाचं असेल, किंवा घर विकायचं असेल, घर नवीन घ्यायचं असेल, तुम्हाला शिफ्ट व्हायचं असेल, तुम्हाला रेंटनी द्यायचं असेल, घरासंबंधी काही प्रश्न असतील तर ही एक कॅटेगरी झाली. त्यानंतर जनरल प्रश्न, जसं की घरामध्ये सतत वादविवाद होतात, किंवा शांती राहत नाही, किंवा पैसा टिकत नाही, किंवा आजारपणे राहतात. हे एक जनरल सगळ्या फॅमिलीबद्दल, म्हणजे सगळ्या घरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना जर अशा प्रकारचा त्रास असेल तर आपण असे प्रश्न घराला विचारू शकतो. पण जेव्हा तुमचे प्रश्न खूप व्यक्तिसापेक्ष, म्हणजे एकदम त्या व्यक्तीशी स्पेसिफिक असे प्रश्न असतात, तेव्हा तुम्ही ऑरा रीडिंग करायला पाहिजे. ऑरा रीडिंग करण्यासाठी त्या व्यक्तीची परमिशन असायला पाहिजे का? तर हो, परमिशन असायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचं ऑरा रीडिंग तुम्ही नाही करून घेऊ शकत, त्याला विचारल्याशिवाय. त्या व्यक्तीची परमिशन आपल्याला पाहिजे असते, ठीक आहे. तर जेव्हा तुम्हाला व्यक्ती सापेक्ष किंवा व्यक्ती स्पेसिफिक प्रश्न असतात तेव्हा ऑरा रीडिंग करायला पाहिजे. जसं की अमुक व्यक्तीला करिअरमध्ये प्रॉब्लेम का आहे, त्या व्यक्तीला हेल्थ इश्यूज का आहेत, किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत त्याचं का पटत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीचं लग्नाबद्दल असेल, रिलेशनशिपबद्दल असेल. तर असं त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या बाबतीत जर एखादी समस्या असेल, ते तुम्ही स्वतः पण असू शकतात की माझ्यासोबत असं का होतं, अमुक अमुक प्रॉब्लेम रिपीट का होतो, पॅटर्न आहे तो रिपीट का होतो. तर जेव्हा व्यक्ती सापेक्ष प्रश्न असतात, समस्या असतात, तेव्हा तुम्ही डेफिनेटली ऑरा रीडिंग करायला पाहिजे. परंतु जेव्हा सामान्य समस्या असतात आणि पूर्ण एंटायर फॅमिलीला त्या समस्या असतात, तेव्हा तुम्ही घरासोबत म्हणजे टेलिपॅथिक होम कम्युनिकेशन करायला पाहिजे. ह्या दोघांमध्ये हा फरक आहे. आणि होम कम्युनिकेशन हा टेलिपॅथीचा प्रकार आहे. ऑरा रीडिंग हा संपूर्णपणे वेगळा टॉपिक आहे. ते ऑरा रीडिंग नाव आहे त्या शास्त्राचं, ते वेगळं आहे, ठीक आहे. तर दोघांमध्ये समानता ही आहे की दोन्हीकडून आपल्याला आपल्या समस्यांवरती उपाय किंवा गायडन्स मिळू शकतो, ठीक आहे. आणि फरक म्हणाल तर दोन्ही शास्त्र वेगळे वेगळे आहेत. तर मला वाटतं मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल आणि ते तुम्हाला समजलं असेल. जर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.